नमस्कार, मैं हूं श्रद्धा तिवारी। एस भारत में आपका स्वागत है। हम आपको दिखाते हैं मुंबई तथा आसपास की कुछ खास खबरें जो इस समय की सुर्खियां बनी हुई हैं। तो आइए देखते हैं क्या है खास खबर। तुम्हाला पद्मभूषण दिल्याबद्दल आणि जनतेमधील उत्साह दिसून येत आहे। भारत सरकारने राष्ट्रपतींच्या वतीनं 25 जानेवारीला घोषणा केली की पद्मभूषण हे मला देण्यात येईल। पद्मभूषण हे पदक अशांना दिलं जातं की ज्यांनी अतिशय अडचणीच्या परिस्थितीमध्ये सामाजिक काम केलेलं आहे, त्यांना हे पदक दिलं जातं। आणि जरूर मला या गोष्टीचा आनंद वाटतोय की अशा महत्त्वाचं पदक मला मिळालं। एका दृष्टीनं जीवन सार्थक झालं, सरकारी दरबारी केलेल्या कामाची नोंद झाली। लोकांच्या ह्याच्यात तर आहेच, लोकांनी मला खूप खूप दिलं आणि लोकांनी जे माझ्यावर प्रेम केलं आणि काम करताना जे सहकार्य मिळालं, त्या स्वाभाविकपणानं मोठी कार्यकर्त्यांची अशी मंडळी आमच्याकडे होती आणि त्यामुळं हा जो सन्मान मिळालेला आहे तो कार्यकर्त्यांच्या श्रमामुळे मला मिळाला आहे। आणि म्हणून मी सर्व कार्यकर्त्यांचं या निमित्तानं धन्यवाद उनको देतो। त्यांच्यामुळेच हे मला मिळाले आणि हे जे मिळाले त्याचा आनंद आहे। जी लेकर के जनता को क्या संदेश देना चाहेंगे? जनता को संदेश तो यही है कि जो काम करते हैं उनको सहयोग देना चाहिए, और ऐसा करते हैं तो निश्चित तौर पर छोटी छोटी समस्या भी हो या बड़ी समस्या हो वो समाप्त हो सकती है। तो सक्रिय रहकर उन्होंने जीवन में सहभाग देना चाहिए, ऐसा मुझे लगता है। भारत सरकारने सन्मान्य रामभाऊ नाईक यांना पद्मभूषण ह्या पदाने सन्मानित केलं। त्याला अनुसरून उत्तर मुंबई भारतीय जनता पक्षाने आज इथे हा नगरी सत्कारचा कार्यक्रमाचं आयोजन केलं आणि या कार्यक्रमामध्ये आपण लोकांनी पाहिलं असेल तर हजारोच्या संख्येने इथे लोक आले। ज्या ज्या वक्त्यांनी त्यांची भावना व्यक्त केली, रामभाऊनी त्यांच्या जीवनकालामध्ये ज्या पद्धतीने काम केलं, संघर्ष केला, पक्षाला मोठा केलं आणि मला वाटतं की येणाऱ्या पिढीला ह्या सर्व गोष्टीपासून खूप काही शिकायला मिळेल। जनप्रतिनिधी, नगरसेवक असो, आमदार असो, खासदार असो, मंत्री असो, या सर्व लोकांनी जनतेशी कसे आपले संबंध प्रस्थापित केला पाहिजे, पक्षाचा नाव मोठा कसा करायचा आणि स्वतःच्या जीवनामध्ये इतका लांब कार्यकाळ करत असताना कुठल्याही प्रकारचा दाग न लागून देणं हे सर्वात मोठं वैशिष्ट्य असं मला वाटतं। आणि म्हणून भारत सरकारने उचित असा सन्मान रामभाऊ नाईक यांचा पद्मभूषण देऊन केल्याने माझ्यासारखा एका कार्यकर्त्याला खूप समाधान वाटलेलं आहे। या ठिकाणी उपस्थित असलेले आपले पूर्व जिल्हाध्यक्ष जे असतील तर सर्वांनी कृपया मंचावर यायचे। ॲडव्होकेट जयप्रकाश मिश्राजी, आपले ज्येष्ठ नेते करुणाशंकर ओझाजी, श्रीकांत पांडेजी, जगदीश पटेल, आपण ज्येष्ठ नेते या निमित्ताने कृपया आपण मंचावर यावं अशी मी आपल्याला विनंती करतो। मान्यवरांचं आपण टाळ्याच्या गजरामध्ये मंचावर स्वागत करतोय। आदरणीय श्री राम नाईकजी, श्री गजानन कीर्तीकर, जोरदार टाळ्या वाजवून आपण रामभाऊंचं स्वागत करायचं आहे। एक सामान्य स्वयंसेवक, संघाचा कार्यकर्ता, मुंबईचे संघटन मंत्री, आमदार, खासदार, केंद्रामध्ये राज्यमंत्री, केंद्रीय मंत्री, राज्यपाल आणि आज पद्मभूषण या पुरस्काराने त्यांचा सन्मान होतोय। यानंतर मानपत्र देऊन त्यांचा या ठिकाणी आपण सन्मान करतोय। आमचे पूर्वाध्यक्ष आहेत ते पुष्पगुच्छ आणि स्वागत करतायत। धन्यवाद।
ज्या बोरिवलीचं प्रतिनिधित्व रामभाऊंनी केलं, हनुमान हनुमान या ठिकाणी जो जवाबदेही होती है उसका सही मायनों में राम नाईक जी ने सबके सामने आदर्श रखा। इसी के साथ अपनी खबर को करती हूँ समाप्त। श्रद्धा तिवारी को दीजिए इजाजत। हमसे जुड़े रहने के लिए हमारे चैनल को लाइक, शेयर, सब्सक्राइब करना ना भूलें। साथ ही आपसे अपील है, यदि आपके आसपास कोई घटना घटित हुई है और आप उसे हम तक पहुंचाना चाहते हैं तो हमसे संपर्क कर सकते हैं सीधे स्क्रीन पे दिए गए नंबर पर। नमस्कार।